वर्धा जिल्ह्यामध्ये भारतीय सेनेमधल्या सैनिकाच्या आईवरती मौन आंदोलन करण्याची वेळ आली। तळेगाव शामजी पंत या ठिकाणी शेजाऱ्यासोबत अतिक्रमणावरून असलेल्या वादामुळे ड्रेनेज पाईपची तोडफोड करण्यात आली। त्यामुळे वृद्ध महिलेला मनस्ताप सहन करावा लागतोय। वारंवार तक्रारी करून सुद्धा ग्रामपंचायतीकडून दखल घेत नसल्यामुळे कुमुदिनी अढाऊ यांनी घराच्या उंबरठ्यावर मौन आंदोलन सुरू केलंय। प्रकरण म्हणजे जो शेजारी आमच्या मधुकर काकडे म्हणून गृहस्थ राहतो तो गुंड प्रवृत्तीचा आहे आणि तो आम्हाला वारंवार खूप त्रास देत आहे आणि आमची जी जागा होती त्याच्यावर त्यांनी अतिक्रमण केलं आणि ती जागा आमचीच आहे असं म्हणून राहिला तो आणि त्याच्यामुळे त्यांनी जे आमच्या याच्यावर जे पाईप होते पूर्ण कापून टाकले, जे बेसिनचं वगैरे जे असतं त्याच्यामुळे आमची दैनंदिन जे दिनचर्या आहे, दिनक्रम आहे तो पूर्ण विस्कळीत होऊन गेला। आमच्या ऍप्लिकेशन जर तुम्हाला जर प्रत्यक्ष जाऊन पाहायचं असेल तर आमच्या ऍप्लिकेशन तुम्हाला दिसतील तिथे, आज देतो, उद्या देतो, नंतर मग या सोमवारी, त्या सोमवारी, या गुरुवारी, अशा फक्त तारखा दिल्या त्यांनी। माझ्या बाजून जे राहते त्यांनी माझ्या घराचे पाईप कापले, पाण्याचे ड्रेनेजचे पाईप माझ्या भिंतीला बांधून होते। मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, ग्रामपंचायतला कंप्लेंट केली, पण काही करत नाही। त्याच्यामुळे आज तुमच्यापर्यंत मला यावं लागलं। आंदोलन यासाठी करणार आहे माझी आई। जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत माझी आई असंच आंदोलन करणार।